उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून हिमवर्षाव सुरू झालाय। तिथून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत। त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होतोय। राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळते। पुणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय। फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा किमान तापमानाचा पारा 10.9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय। राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले। माथाडी कायद्याची राज्यभर अंमलबजावणी करावी, बाजार समितीचे केंद्रीकरण करणारा 2018चं विधेयक मागे घ्यावं यासाठी बंद पुकारलाय। यामुळे लासलगावसह नाशिकच्या 15 बाजार समित्यांमधील कोट्यवधींची उलाढाल ठप्प आहे। अहमदनगरमधील टाकळी भानमध्ये कापूस व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। व्यापारी कापूस खरेदीमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस खरेदीसाठी टाकळी भानमध्ये आला होता। त्याच्यावर पाळत ठेवून 3 आरोपींनी त्याच्याकडील 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली। पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद केले। अहमदनगरमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळवणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नेवासा आणि श्रीरामपूरमधल्या कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना हे आरोपी मारहाण करत ट्रॅक्टर पळवायचे। पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेसवेवर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली। त्यामुळे दिल्ली नोएडा सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। दरम्यान दिल्ली नोएडा सीमा बॅरिकेड्सना बंद करण्यात आली। मुंबईच्या बेलापूर खाडीवर फ्लेमिंगो पक्ष्यांचं मोठ्या संख्येत आगमन झाले। या पक्ष्यांमुळे खाडी किनाऱ्यावर गुलाबी छटा पसरली। फ्लेमिंगो पाहण्यासाठी नवी मुंबईकर बोटीनं प्रवास करतात। पूजा सावंतच्या हातावर सिद्धेशच्या नावाची मेहंदी सजली। येत्या 2 दिवसात हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत। यासाठी सध्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू आहे। मेहंदी आधी पार पडलेल्या संगीत सोहळ्याला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती। मेरी ख्रिसमस सिनेमा लवकरच प्रेक्षकांना OTTवर पाहायला मिळेल। 8 मार्चला सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय। यात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली।